वर्तमानपत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे आरक्षण मिळाल्याचं सांगून देवाभाऊ कॅम्पेन राबवलं गेलं। फडणवीस यांची गेल्या 10 वर्षाची कारकीर्द मराठा आरक्षणाशी जोडली गेली आहे। त्यांनी समिती गठीत करून निर्णय घेतला, त्यामुळे भाजपाला मराठा वोट बँक मजबूत करण्याची संधी आहे। तर शिवसेनेची पारंपरिक ओळख मराठा कुणबी समाजाशी जोडलेली आहे। मात्र आता शिवसेना मराठा मतं गमावण्याची भीती व्यक्त होतीये। अजित पवार या सगळ्या प्रकरणांमध्ये शांत आहेत, पण त्यांच्याही पक्षाला असलेला मराठा समाजाचा पाठिंबा हा हलण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपानं एका दगडात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन पक्षी मारलेत का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। देवाभाऊ यांच्या या कॅम्पेनमुळे शिवसेना राष्ट्रवादी यांच्याकडून मराठा मतं भाजपा खेचते का, अशीही चर्चा आहे। चला हा विषय समजून घेऊयात। मुंबईमध्ये ऐन गणेशोत्सवात मराठ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केलं। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटले। ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या ही मागणी केंद्रस्थानी होती। सरकारनं उपसमितीच्या माध्यमातून आंदोलकांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या। त्यामुळे काही काळासाठी वातावरण शांत झालं, गुलाल उधळला गेला, घोषणाबाजी झाली। मात्र या गुलालामागं असलेली राजकीय गणितं ही बिघडण्याची शक्यता आहे। या तोडग्यानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेट मंजूर करून मराठा समाजातील कुणबी बांधवांना ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा मार्ग खुला केलाय। मराठा समाज हा महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली वर्ग आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला या निर्णयाचा नक्कीच फायदा होऊ शकतो। मात्र या फायद्यामागे तोट्याचं गणित सुद्धा दडलंय। मराठा समाज समाधानी झाला, मात्र ओबीसी समाज चिडलाय। नागपूरमध्ये ओबीसी समाजानं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। ओबीसींच्या कोट्यातील जागांवर गदा येणार या भीतीनं ओबीसी पेटून उठलाय। आता सरकारसमोर मोठं आव्हान म्हणजे एका समाजाचा विश्वास जिंकताना दुसऱ्याचा रोष कसा शांत करायचा हा आहे। मराठा समाजाला न्याय मिळावा ही ठीक आहे, पण आमच्या हक्कावर गदा आणली तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय। न्यायालयात आव्हान दिलंय, त्यामुळं महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते। सामाजिक न्यायाच्या नावाखाली जातीय ध्रुवीकरण वाढलं तर राज्याच्या एकतेला धोका निर्माण होऊ शकतो। दुसरीकडे सुरू झाली आहे ती श्रेयवादाची लढाई। मराठा आरक्षणाचा तोडगा देवेंद्र फडणवीस यांनी काढला असं भाजपानं म्हटलंय, तर गेल्या 2.5 वर्षात शिवसेनेच्या प्रयत्नातून हा मार्ग मोकळा झाला असा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयी मौन बाळगलंय। त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केल्याचं दाखवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न आहे। मात्र हे तिन्ही पक्ष अर्थात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी श्रेयवादाच्या जाळ्यात अडकलेले आहेत। श्रेयवादाची लढाई तर आणखी रोचक आहे, ते देवाभाऊ कॅम्पेनमुळं। या श्रेयवादाच्या स्पर्धेत एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी आहे, ती म्हणजे आरक्षणाचा निर्णय जर कायदेशीर लढाईमध्ये टिकला नाही तर महायुतीच्या तिन्ही पक्षांवर टीकेचा भडीमार होईल। त्यांच्यातील अंतर्गत मतभेद उघड होऊ शकतील, त्यामुळे त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो। मराठा आरक्षणाचा मुद्दा महायुतीसाठी दुधारी तलवारीसारखा झालाय। योग्यरित्या हाताळला तर मतांचा खजिना आणि चुकला तर मात्र फटका। एकूणच मराठा आरक्षण हा प्रश्न केवळ समाजाच्या न्यायाचा नाही तर सत्तेच्या अस्तित्वाचा सुद्धा झालाय। महायुतीनं एकत्रित राहून निर्णय घेतला तर तो वोट बँक ठरेल, पण जर श्रेयवाद आला तर महायुतीसाठी डोकेदुखी होणार यात शंका नाहीये। आणि वोट बँक ठरली तर त्यात जास्ती फायदा होणार आहे भाजपाला आणि फटका बसणार आहे शिवसेना राष्ट्रवादीला। अर्थात अजून लढाई पूर्ण झाली नाही। मराठा आरक्षणाबाबत दिलेला GR याला ओबीसी समाजानं फक्त रस्त्यावर उतरूनच विरोधच केला नाही तर भुजबळ हे न्यायालयात सुद्धा जाणार आहेत। त्यामुळे हाही GR जाणार न्यायालयात आणि न्यायालयात ही GR कसा टिकणार नाही याचा प्रयत्न ओबीसी समाजाकडून होणार आहे। आणि न्यायालयात निर्णय टिकला नाही तर मराठा समाजाचा रोष सरकारला पत्करावा लागणार। शेवटी काय, सध्या तरी भाजपानं बाजी मारली आहे। आधीच ओबीसी समाज भाजपाच्या जवळ आहे। भाजपाला मोठ्या प्रमाणात मतदान ओबीसी समाज करू लागलाय। त्यात हा निर्णय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत असाच राहिला तर मराठा समाजाची ही मतं भाजपा घेऊन जाईल। त्यामुळे याचा फटका सत्तेत भाजपासोबत असलेल्या, ज्यांची वोट बँक असलेल्या शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना बसण्याची दाट शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।